तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट। समलिंगी व्यक्तींच्या विवाहाविषयक न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे LGBTQ समुदायात निराशा पसरल्याचं बिंदू माधव खिरे यांनी सांगितलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांविषयक निकाल काही लावत नाहीत, त्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे। अर्थात नार्वेकरांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही, ते आधी दिलेल्या वेळापत्रकावरच ठाम असल्याचं कळतंय। मीरा बोरवणकर आणि पुस्तकातील खुलाशाविषयक स्वतः अजित पवारांनी खुलासा केला आहे। वेगवान घडामोडीत ऐकूया, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने वाढवलं राजकीय पक्षांचं टेन्शन, आत्म पॅम्पलेटच्या दिग्दर्शकाची खंत, वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा आणि एकाच दिवशी 3 परीक्षा घेतल्याने विद्यार्थी संतापले। आज नवरात्रोत्सवाचा 4था दिवस, कुष्मांडा देवीच्या महात्म्याविषयी जाणून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला। समलिंगी व्यक्तींच्या विवाहाविषयी न्यायालयाच्या निर्णयामुळे LGBTQ समुदायात निराशा। सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी व्यक्तींच्या विवाहाबाबत जो निकाल दिला त्यामुळे LGBTQ समूहामध्ये मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे। अनेकांनी त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। सोशल मीडियावर देखील त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे। याबाबत LGBTQ समूहाने देखील न्यायालयाच्या आदेशावर दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे। या संदर्भात बिंदू माधव खिरे, क्वियर फाउंडेशनचे संचालक, LGBTQ ऍक्टिव्हिस्ट यांनी सकाळशी बोलताना सांगितलं की 2 पुरुषांनी 2 स्त्रियांना आणि तृतीयपंथी यांना विवाह करता यावा आणि त्याला परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती। तो विवाह करण्याचा अधिकार स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार द्यावा असंही त्या याचिकेत म्हटलं होतं। मात्र न्यायालयाने लग्नाच्या निर्णयाला नकार दिला आहे। सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की लग्न करणं हा मूलभूत अधिकार नाही। या निर्णयामुळे आपण एक पाऊल मागेच सरकलो आहे। आम्हाला आशा होती की मूलभूत अधिकारात हा हक्क म्हणून पुढे येईल, पण तसं झालं नाही। पूर्वी सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट होते, त्यामध्ये समलैंगिक विवाह हा मूलभूत अधिकार मानला जावा असं म्हटलं होतं। न्यायालयाने म्हटलं आहे की स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये बदल करणं ही खूपच गुंतागुंतीची गोष्ट आहे, त्याचा होणारा परिणाम मोठा आहे। कायदे करण्याचा अधिकार हा कोर्टाला नसल्याने शासन व्यवस्थेला कायदे करून त्यात महत्वाची भूमिका मांडावी लागणार आहे। आम्हाला वाटतं की अशा प्रकारचे कायदे असावेत, पण आम्हाला ते कायदे करण्याचा अधिकार नाही असंही कोर्टानं म्हटलं आहे। दरम्यान समलैंगिकता हे फक्त उच्चभ्रू लोकांचं फॅड वगैरे नाही असंही मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मांडलं। ते म्हणाले, समलैंगिकता हा काही मानसिक आजार नाही। केंद्र आणि राज्य सरकारला न्यायालयाने आदेश दिले की समलैंगिक समुदायाबाबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची काळजी घ्यायला हवी। या जोडप्यांसाठी सुरक्षित निवास, वैद्यकीय उपचार आणि त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करण्यात यावी। पोलिसांकडून त्यांना त्रास होणार नाही, तसंच त्यांना जर त्यांच्या घरी जायचं नसेल तर त्यांना जबरदस्तीनं घरी जाण्याची सक्ती करण्यात येऊ नये असंही कोर्टानं म्हटलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर पुन्हा एकदा न्यायालयाचे ताशेरे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यास राहुल नार्वेकर हे दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केला आहे। या आधी देखील न्यायालयाने नार्वेकर वेळेत काम करत नसल्याचं सांगत त्यांच्यावर ताशेरे ओढले होते। काल पुन्हा एकदा न्यायालयाने नार्वेकरांच्या कामाविषयी नापसंती व्यक्त केली आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी नवरात्रीच्या सुट्टीत ते अध्यक्षांबरोबर बसून चर्चा करणार असल्याचं कोर्टाला आश्वस्त केलं होतं। कोर्टाने कालमर्यादा घालून
देण्यापूर्वी अध्यक्षांना एक शेवटची संधी देणं गरजेचं असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले. त्यानुसार 30 ऑक्टोबरला हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवलं जाणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत, अभिषेक मनु सिंघवी तर अध्यक्षांची बाजू SG तुषार मेहता यांनी मांडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब आणि अनिल देसाई हे सुनावणीसाठी उपस्थित होते. दरम्यान या सुनावणीच्या वेळी सिब्बल आणि मेहता यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मेहता म्हणाले की कोर्टाने ही सुनावणी 28 तारखेनंतर घ्यावी. आत्ता अध्यक्षांबरोबर चर्चेला बसणं शक्य झालेलं नाही. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ते जाऊन माध्यमांमध्ये मुलाखती देतात, पण हे करायला वेळ नाही. कोर्टाचा जरा आदर राखला जावा. ते म्हणतात की आम्ही सरकारच्या को-इक्वल ब्रांचेसचा आदर राखतो, पण आम्ही सभागृहाच्या पटलावर काय होतंय यात हस्तक्षेप करत नाही. विधानसभा अध्यक्षांकडे काही याचिका नव्याने दाखल झाल्याने या प्रकरणी सुनावणी घेण्यास वेळ गेला, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला. तर दुसरीकडे अध्यक्ष केवळ वेळकाढूपणा करत आहेत, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. दरम्यान सिब्बल यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रक द्यावं यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे वारंवार मागणी करण्यात आली. तर सिब्बल हे राजकीय भाषा बोलत आहेत, असा उलटा कांगावा अध्यक्षांचे वकील तुषार मेहता यांनी केला. आता 30 ऑक्टोबरला या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष यांना 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी देण्यात आली आहे. त्याआधी त्यांना निर्णय द्यावाच लागणार आहे. मात्र अध्यक्ष नार्वेकर आपल्या वेळापत्रकात कोणताही बदल करणार नाहीत. न्यायालयाकडून लेखी आदेश आल्यास बघू, अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केल्याचं समजतं. हो, बोरवणकरांना भेटण्यास बोलावलं होतं, पण त्या दिवशी नेमकं काय झालं, अजित पवारांनी सांगितलं. मागील 3-4 दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एका जमीन प्रकरणामध्ये आरोप होत आहेत. माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकामुळे हे वादळ उठलं आहे. स्वतः बोरवणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा केला होता. अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात माझा काहीही संबंध नव्हता असं म्हटलंय. तो निर्णय शासनाचा होता. त्या बाबतीत एकदा मी बोरवणकर यांना बोललो होतो, असं पवारांनी स्पष्ट केलं. सरकारचं नुकसान होईल असं कोणतंही काम मी करीत नाही. शिवाय प्रत्येक अधिकाऱ्याशी मी व्यवस्थित बोलतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील येरवडा येथील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याची इच्छा अजित पवारांची होती, असा थेट आरोप मीरा बोरवणकर यांनी केला होता. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे जागा द्या, असं मला अजित पवारांनी सांगितलं. याला आपण नकार दिला, त्यामुळे येरवड्याची जमीन वाचली. बिल्डर, राजकारणी आणि पोलिसांची यात मिलीभगत होती, असा दावा मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केला होता. मंगळवारी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की येरवड्याची जमीन BOT तत्वावर देण्याचा निर्णय सरकारचा होता. त्याचा GR देखील झाला होता. लिलाव करण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीचा तो निर्णय होता. बोरवणकर यांच्यापूर्वी असलेल्या आयुक्तांनी निर्णयावर सह्या देखील केल्या होत्या. अजित पवार पुढे म्हणाले की जेव्हा जमिनीबाबतचा निर्णय रखडला होता, तेव्हा मी बोरवणकरांना भेटण्यास बोलावलं होतं. हे खरं आहे. त्यावेळी त्यांनी लिलावासाठी नकार दिला होता. त्यांना ते पटलं नव्हतं, त्यामुळे मी ते मान्य करून विषय सोडून दिला. आज पुन्हा तो विषय उकळून काढणं चुकीचं आहे. माझा या प्रकरणात तसा काहीही संबंध नाही. शिवाय जमीन तेथेच असल्यामुळे वाद उभा करण्यात काहीच अर्थ नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. आता ऐकूया वेगवान घडामोडी. देशातील 5 राज्यांमधील निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. यामुळे राजकीय पक्षांचा स्वतःचा प्रचार आणि दुसऱ्यांवर कुरघोड्या देखील सुरू झाल्या आहेत. मात्र या सगळ्यात AI मुळे सत्ताधारी पक्षाचं टेन्शन वाढलंय. याला कारण ठरतंय डीप फेक हे तंत्रज्ञान. डीप फेक बातम्यांच्या माध्यमातून अपप्रचार होण्याची भीती प्रत्येक राजकीय पक्षाला सतावत आहे. असं होऊ नये यासाठी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी IT नियम 2021च्या ट्रान्सेबिलिटीमध्ये तरतूद करण्यात येणार आहे. यामुळे ज्या सगळ्यात आधी ज्या व्यक्तीने डीपफेक व्हिडिओ अपलोड केला आहे
त्याची ओळख सरकारला देणं मीडिया कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा आहे. याच दिवशी नगर परिषद भरतीची परीक्षा, याबरोबरच महाज्योतीतर्फे घेतली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षाही याच दिवशी होणार आहे. 3 परीक्षा एकाच दिवशी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता यावरून आमदार सत्यजित तांबेंनी शासनावर ताशेरे ओढले आहेत. सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. जर अशा पद्धतीने परीक्षांमध्ये घोळ सुरू राहिले तर बेरोजगारांच्या संख्येत वाढ होऊ शकते. शासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, असं म्हणत सत्यजित तांबेंनी शासनाच्या नियोजनावर प्रश्न निर्माण केलेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेलेला आत्म पॅम्फलेट सिनेमा 6 ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ज्यांनी हा सिनेमा पाहिला ते स्वतःला या सिनेमाचं कौतुक करण्यापासून रोखू शकले नाहीत. प्रेक्षकांचा मात्र या सिनेमाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दिग्दर्शक आशिष बेंडेने याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. आम्हीच सगळे प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायला कमी पडलो. शेवटी मराठी सिनेमा आणि त्याचं मार्केटिंग आणि पब्लिसिटीचं एक बजेट ठरलेलं असतं. त्या अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत, अशी त्यानं खंत व्यक्त केली आहे. याबरोबरच ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी बुधवारच्या आत हा सिनेमा बघावा, असं त्यांनी आवाहन केलंय. भारतीय संघाकडून पाकिस्तानी संघाला 7 विकेट राखून पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर पाकिस्तानी संघावर चहूबाजूंनी टीका होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फिटनेस टेस्ट होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळात गेल्या 3 वर्षांमध्ये 3 चेअरमन बदलण्यात आले. याचमुळे खेळाडू व व्यवस्थापन यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला वाईट पराभवाला सामोरं जावं लागतं, असं वसीम यांनी स्पष्ट केलंय. आज नवरात्रोत्सवाचा 4था दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत कुष्मांडा देवीच्या रूपाचं महत्व काय आहे. श्री नमः. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तिताः. नमस्कार, मी नितीन जोशी गुरुजी, पुणे. शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करताना आपल्याला देवीच्या विविध रूपांची माहिती असावी, यासाठी ओळख नवदुर्गांची या सदरात आपण आज नवरात्र महोत्सवाच्या चतुर्थ दिवशी देवीच्या कूष्मांड्या या रूपाची माहिती पाहूया. सुरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुतमेव च, दधाना हस्तपद्माभ्यां, कूष्मांडा शुभदास्तु मे. नवदुर्गा रूपातील हे 4थे रूप. अष्टभुजा असलेले हे स्वरूप दोन्ही हातात कमळ धारण करून अमृताने भरलेला कलश हातात घेऊन शस्त्रास्त्रासहित आपले कल्याण करणारे हे रूप आहे. भगवतीची उपासना करणाऱ्या भक्तांना भगवती ही अखंड आनंदाचा झरा असते. ती आपल्यावर प्रसन्न होऊन मातृवत पूर्ण कृपेचा वर्षाव करते. ब्रह्मांडाची निर्मिती केवळ शक्तीच्या हसण्याने झाली, म्हणजे आनंदातून झाली आहे अशी मान्यता आहे. कूष्मांड म्हणजे कोहळा, ज्याचा बली म्हणून वापर करतात. तो भगवतीला अतिशय प्रिय आहे, म्हणून तिला कूष्मांड प्रिय असे नाव देखील प्राप्त झाले आहे. आपले अवगुण म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा बली देऊन, म्हणजेच या अवगुणांचा त्याग करून तिला शरण जावे. त्यामुळे भगवती पदास भक्त लीन होऊन
पूर्ण कृपा प्राप्त करतो. या देवीचा वास सूर्यलोकातील अतिशय तेजस्वी ठिकाणी आहे आणि ही क्षमता केवळ माता कुष्मांडेमध्येच आहे. कुलदेवीची कृपा संपादन करून घेण्याची इच्छा असतील अशा भक्तांनी ह्रीं कुष्मांडायै नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. त्याचा निश्चितपणे फायदा होईल. जय जगदंब. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.